या घडीची महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। पुण्याजवळील शिरूर परिसरात कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलेलं आहे। रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरच्या LCB पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगरच्या पोलीस दलात LCBच्या पथकामध्ये कार्यरत असणाऱ्या श्याम गुजर या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय। पोलीस चौकशी करत असल्यानं आता खळबळ उडालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यातल्या शिरूर परिसरात कोट्यवधी रुपयाचं ड्रग्ज हे पकडण्यात येत आहे। रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत। राघवी, शादाब शेख नावाच्या एका गॅरेज चालकाकडून 3 दिवसापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं तब्बल 1 किलो जे आहे ते ड्रग्ज पकडलं होतं आणि याची किंमत जी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तब्बल 2 कोटी रुपये जी आहे त्याची किंमत आहे। आणि हे सगळं जे ड्रग्ज आहे ते अहिल्यानगरच्या एका LCB अर्थात लोकल क्राईम ब्रँच, जी अहिल्यानगर पोलिसांची लोकल क्राईम ब्रँच आहे, त्या पथकातील श्याम गुजर नावाच्या या पोलिसांनीच याला विकण्यासाठी दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे। खरं तर हा सगळा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, कारण राज्यामध्ये सध्या ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचं जे वचन आहे, जी शपथ आहे, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यांच्याच खात्यामध्ये कार्यरत असणारा हा जो श्याम गुजर आहे यांनी तब्बल 1 किलो जे ड्रग्ज आहे ते पुण्यातील शादाब शेख नावाच्या या गॅरेज चालकाला विकलं होतं आणि याची विक्री करण्यासाठी शादाब जो आहे तो 2 दिवसापूर्वी आला होता आणि त्याला गुन्हे शाखेने पकडलं होतं। खरं तर हा सगळा ड्रग्जचा जो रॅकेट आहे तो फार मोठा आहे। जो अहिल्यानगरचा पोलीस शिपाई आहे त्याला सध्या शिरूर पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याच्याकडे चौकशी केली जात आहे की नेमकं ड्रग्ज कुठलं होतं। यामध्ये 2 गोष्टी लागवी फार महत्वाच्या आहेत। जर श्याम गुजर हा जो पोलीस शिपाई आहे तो पुण्यातील शिरूर भागामध्ये ज्या शादाब शेखला हे ड्रग्ज दिलं होतं ते ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं असल्याची माहिती आहे। कारण अहिल्यानगर पोलिसांमध्ये ज्या पद्धतीनं हा श्याम गुजर कार्यरत आहे त्याच्याकडे मुद्देमालाची जबाबदारी आहे आणि या मुद्देमालामध्येच असलेले हे ड्रग्ज जे आहे ते शादाबला विक्रीसाठी दिलं। आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर राज्यामध्ये ड्रग्ज तस्कर ज्या पद्धतीनं सुरू आहेत ती खरं तर फार हा सगळा भयानक प्रकार म्हणावा लागेल, कारण ड्रग्ज हे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं। काही वर्षापूर्वी पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील नावाचा जो आरोपी तो ड्रग्जचं रॅकेट चालवत होता। या सगळ्याची पाळेमुळे पुणे पोलिसांनी खोदली होती। अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं रॅकेट नष्ट केलं होतं, परंतु आता थेट एका पोलिसाचाच या सगळ्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अर्थात अहिल्यानगरचा हा पोलीस कर्मचारी श्याम गुजर याचा थेट सहभाग आढळल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। राघवी, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।